मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस अजित पवार गटाने भाजपला जोरदार धक्का दिलाय। समाजकारणातून राजकारणात आलेल्या ज्येष्ठ महिला नेत्या गीताताई हिंगे यांनी पक्ष सोडलाय। आधी अभाविप, नंतर भाजप महिला आघाडी आणि नंतर जिल्हा कार्यकारिणीत महामंत्री असलेल्या हिंगे यांनी स्थानिक भाजप आमदार, माजी खासदार आणि नेतृत्वाने सन्मान केला नसल्याचा आरोप केला आहे। गडचिरोली जिल्ह्यातील दिग्गज माजी मंत्री आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी स्वतः उपस्थित राहून हा पक्ष प्रवेश करविलाय। राज्यभर भाजपात इनकमिंग सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस अजित पवार गटाने दाखविलेल्या धाडसाची चर्चा होत असून भाजपात वादळ उठलंय। नगर परिषद निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना झालेल्या या घडामोडीने आश्चर्य व्यक्त होत आहे। कारण महिला म्हणून जो सन्मान व्हायला पाहिजे आणि इतकं काम केल्यानंतर त्या कामाची दखल व्हायला पाहिजे, ती दखल इथे घेतल्या जात नव्हती। सन्मानपूर्वक जशी वागणूक मिळायला पाहिजे होती महिला म्हणून, ती पण मिळत नव्हती। एकाचा पायपोस एकात नव्हता। गटबाजा, अंतर्गत द्वेष आणि यामुळे मला हा निर्णय घेणं भाग पडलं। स्वराज्य न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी अस्मिता दुडकवार, गडचिरोली।